तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। माजी सरपंचाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात एकच खळबळ निर्माण झाली आहे। अशोक आबाजी सोनूने वय 60 वर्ष असे मृतावस्थेत आढळलेल्या माजी सरपंचाचे नाव असून ते तालुक्यातील वढव या गावचे रहिवासी आहेत। अशोक सोनूने हे वाढव गावचे माजी सरपंच होते आणि ते 14 मे 2025 पासून बेपत्ता झाल्याची तक्रार लोणार पोलिसात दाखल करण्यात आली होती। दरम्यान 10 जूनच्या संध्याकाळी शहरातील हिरडाव रोडवर एक कुजलेला आणि दुर्गंधीयुक्त मृतदेह आढळला। घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस घटनास्थळी पोहोचले। मृतदेह अतिशय कुजलेल्या अवस्थेत होता। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा विविध दृष्टिकोनातून तपास सुरू केला आहे। काही लोकांना हा खून असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी अधिक तपास तीव्र केला, तर गेल्या 25 दिवसांपासून तक्रार देऊनही पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही। अखेर काल उशिरा त्याचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। MCN न्यूज मराठी करिता लोणारवरून भूषण शेटे। आता साडू आहे माझे ते मोठे। आता बोला माझे साडू आहे अशोकराव सोनने। 11 तारखेला त्यांना पोलीस स्टेशनला बोलाव झालं। 11/5 त्यांना बोलाव झालं। त्यानंतर त्यांचा जो मोबाईल स्विच ऑफ झाला आणि त्या दिवसापासून ते बेपत्ता होते। त्याच्यानंतर 14 तारखेला मिसिंग रिपोर्ट दिला। कुठे दिला? लोणार पोलीस स्टेशनला। 14 तारखेपासून आम्ही 2-3 चक्रा मारल्या। गजानन धोंडगे साहेब बीट जमदार आहेत। 14 तारीख कोणती पूर्ण? 14/5 ला मिसिंग रिपोर्ट दिला की आमचा असा माणूस आपला बेपत्ता आहे, तुम्ही याचा काहीतरी शोध लावा। त्याच्यानंतर आम्ही 2दा SP ऑफिसला गेले। स्वतः त्यांच्या पत्नी मुलगा हे सगळे गेले। 2दा SP ऑफिसला गेले, तिथे बी काही प्रतिक्रिया भेटली नाही। आणि आज आता आहे फक्त प्रेत पाहायला भेटलं आम्हाला। किती महिने झाले त्या रिपोर्टिंग? समजा आता आज 1 महिना झाला आजचा। 1 महिना झाला का? हा, म्हणजे 14 तारखेला दिला होता, 14/5 ला दिला होता। 14/5/25। हा, तर आता 3 दिवस बाकी रिपोर्ट द्यायला, म्हणजे 1 महिन्याला। नाव सांगा मृतकाचं। माझं नाव केशव नाजुकराव आगाव। तुम्ही कोणत्याचे? मी वजर सरकडेचा आहे, ते माझे साडू आहेत मोठे। मृतकाचं नाव काय? मृतकाचं नाव अशोक पाटील सोनने। अशोक आबाजी सोनने। राहणार वडव। आम्ही 4-5 वेळेस आलो। शिवाय गजानन धोंडगेला भेटलो, बीड जमादार आहेत ते, त्यांनी आम्हाला काही सहकार्य केलं नाही। म्हणजे तुमचं पोलीस प्रशासनाकडून सहकार्य भेटलं नाही तुम्हाला? नाही भेटलं सहकार्य। 1 महिना झाला, फक्त डेटच भेटली आम्हाला। डायरेक्ट डेट भेटली? डायरेक्ट डेट भेटली।